बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जो काही टॉपिक डिस्कस करणार आहोत, एक टॉपिक आहे या ठिकाणी हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली असा या ठिकाणी टॉपिक आहे. हॅलोजन फॅमिली. आणि दुसरा जो टॉपिक आहे या ठिकाणी लिहितो मी नोबेल गॅसेस असा दुसरा पॉइंट आहे. हॅलोजन फॅमिली आणि नोबेल गॅसेस. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, राईट अ शॉर्ट नोट ऑन हॅलोजन फॅमिली और नोबेल गॅसेस. तर या ठिकाणी हॅलोजन फॅमिली कोणत्या ग्रुपमध्ये आहे, तर ग्रुप नंबर 17 मध्ये पिरियोडिक टेबलचा, मॉडर्न पिरियोडिक टेबलचा या ठिकाणी 1 2 याला एस ब्लॉक म्हणत असतो आपण, याला डी ब्लॉक म्हणत असतो. डी ब्लॉक मध्ये ग्रुप 3 पासून या ठिकाणी ग्रुप 12 पर्यंत या ठिकाणी डी ब्लॉक मध्ये एलिमेंट येतात. आणि या ठिकाणी ग्रुप 13 पासून ते ग्रुप 18 पर्यंत या ठिकाणी हे एलिमेंट पी ब्लॉक मध्ये येत असते. तर या ठिकाणी ग्रुप 17 मध्ये हॅलोजन आयटम आहे. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, ॲस्टॅटाईन टेन्साईल. ग्रुप नंबर 17 मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या ग्रुप नंबर 17 मध्ये या ठिकाणी हॅलोजन ॲटम आहेत. म्हणजेच या ठिकाणी द ग्रुप 18, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18, सॉरी ग्रुप 17, the group 17 of modern periodic table, group 17 of modern periodic table contains halogen atoms किंवा हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली ही या ठिकाणी मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या 17व्या ग्रुपमध्ये हॅलोजन फॅमिलीचा समावेश आहे. त्याच्यानंतर ग्रुप 17 ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन्स हॅलोजन फॅमिली. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या ग्रुप 17 मध्ये हॅलोजन फॅमिली आहे. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या ग्रुप 18 मध्ये या ठिकाणी नोबेल गॅसेस आहेत. हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, ऑर्गेन्सन. हे जे काही हॅलोजन फॅमिली आहे ती मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या या ठिकाणी ग्रुप 18 मध्ये आहे. या ठिकाणी किंवा याला असं लिहू शकतो आपण, याला थोडंसं लिहायचं झालं तर असंही लिहिता येते. द एलिमेंट्स ऑफ
Group 17 in the modern periodic table, the elements of group 17 in the modern periodic table, is called as halogen family. मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याला हॅलोजन ॲटम्स किंवा हॅलोजन फॅमिली असं म्हटल्या जाते. आणि मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या ग्रुप 18 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, the elements of group 18 in the modern periodic table, the elements of group 18 in the modern periodic table is called as नोबेल गॅसेस. त्याला नोबेल गॅसेस असं म्हटलं जाते. सेकंड पॉइंट या ठिकाणी लिहायचा आहे दोघांमध्येही. तर सेकंड पॉइंट असा लिहायचा आहे, ऑल द मेंबर्स ऑफ फॅमिली, जो काही जनरल फॉर्म्युला आहे हॅलोजन फॅमिलीचा, the halogen atoms are diatomic. The halogen atoms are diatomic. Halogen atoms हे diatomic फॉर्म मध्ये असतात. halogen atoms present in the diatomic form. हॅलोजन ॲटम डायॲटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. तर जसं की Cl2, Br2, F2, I2 अशा डायॲटॉमिक फॉर्म मध्ये हॅलोजन ॲटम प्रेझेंट असते. The halogen atoms are present in the diatomic form, and the general formula of the halogen atom is, जनरल फॉर्म्युला किंवा त्याला जनरल रिप्रेझेंटेशन असं म्हणता येईल. या ठिकाणी द जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला of halogen atom, general molecular formula is X2. halogen atom X या सिम्बॉल ने डिनोट केल्या जाते. X च्या जाग्यावर फ्लोरीन येईल, X च्या जाग्यावर क्लोरीन येईल, X च्या जाग्यावर ब्रोमीन येऊ शकतो, X च्या जाग्यावर आयोडीन या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट या ठिकाणी जो काही थर्ड टॉपिक या ठिकाणी लिहायचा आहे, थर्ड टॉपिक मध्ये या ठिकाणी जो तिसरा पॉइंट लिहायचा आहे, या ठिकाणी प्रत्येक हॅलोजन ॲटमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये आता फ्लोरीन आहे,
तर फ्लोरीन आहे या ठिकाणी हॅलोजन ॲटम मध्ये, या मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये हॅलोजन ॲटम मध्ये जो काही फ्लोरीन आहे, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. या फ्लोरीनच्या पहिल्या सेलमध्ये या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स राहते. तर फ्लोरीनच्या पहिल्या सेलमध्ये या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स राहते. तर आणि फ्लोरीनच्या दुसऱ्या सेलमध्ये या ठिकाणी जे आहे 7 इलेक्ट्रॉन राहते. कारण 1 2 3 4 5 6 7 8 9 फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. तर त्याच्यात इलेक्ट्रॉन सुद्धा 9 असणार. जितका एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर असते तितकेच त्याच्यात इलेक्ट्रॉन आणि तितकेच प्रोटॉन असते. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. म्हणून या ठिकाणी फ्लोरीनमध्ये या ठिकाणी 9 इलेक्ट्रॉन आहे. आणि जी बाहेरची सेल असते सगळ्यात तिला आउटर मोस्ट सेल असं म्हटल्या जाते. आणि या ठिकाणी ग्रुप 17 मध्ये जितके काही हॅलोजन ॲटम्स आहेत, ग्रुप 17 मध्ये जितके काही हॅलोजन ॲटम्स आहेत, प्रत्येक हॅलोजन ॲटम्सच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रत्येक हॅलोजन ॲटम्सच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आउटर मोस्ट सेलमध्ये याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे? तर 8 इलेक्ट्रॉन लागत असते. आउटर मोस्ट सेलमध्ये त्याला स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन लागत असते. याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स याला बाहेरून घ्यावं लागल. या फ्लोरीननं जर 1 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतला, ॲक्सेप्ट केला, 1 इलेक्ट्रॉन जर कोणाकडून ॲक्सेप्ट केला फ्लोरीननं, तर याचं ऑक्टेट कंप्लीट होते. म्हणजे याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होते. आणि ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते तो एलिमेंट स्टेबल असते. आणि फ्लोरीनला जर स्टेबल व्हायचं असेल तर फ्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन होते. त्याला स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागते. आणि द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टेड ऑर डोनेटेड बाय एनी एलिमेंट, कोणत्याही एलिमेंटनं घेतलेले किंवा दिलेल्या इलेक्ट्रॉन्सला या ठिकाणी व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स असं म्हटल्या जात असते. कोणत्याही एलिमेंटनं दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स असं म्हटल्या जाते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड ऑर ॲक्सेप्टेड बाय एनी एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. त्याला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स असं म्हटल्या जाते. तर या ठिकाणी आता तिसरा पॉईंट लिहायचा. 7 electrons are present in each halogen element's outermost cell. In the outermost cell of the halogen atom, 7 electrons are present. In the outermost cell of every halogen atom, प्रत्येक halogen atomच्या outermost cell मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. आणि त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावं लागते. आणि ॲक्सेप्टेड केलेला इलेक्ट्रॉन किंवा डोनेट केलेल्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे त्याला काय म्हटल्या जाते? तर या ठिकाणी व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स असं या ठिकाणी म्हटल्या जाते. या ठिकाणी तिसरा पॉईंट लिहायचा. या ठिकाणी ऑल दी हॅलोजन ॲटम, या ठिकाणी जे आहे all the halogen atoms सर्वच हॅलोजन ॲटम जवळ सर्वच हॅलोजन ॲटम जवळ ह्या 7 इलेक्ट्रॉन्स. all the halogen atoms have
7 electrons. All the halogen atoms have 7 electrons in their valency cell. In their valency cell किंवा outermost cell. In their outermost cell. या ठिकाणी all the halogen atom have 7 electrons. सर्वच हॅलोजन ॲटम जवळ 7 इलेक्ट्रॉन्स असते. तर इन देअर व्हॅलेन्सी सेल, त्याच्या व्हॅलेन्सी सेलमध्ये देअरफोर व्हॅलेन्सी ऑफ ईच हॅलोजन ॲटम, व्हॅलेन्सी ऑफ ईच हॅलोजन ॲटम इज, व्हॅलेन्सी ऑफ ईच हॅलोजन ॲटम इज, या ठिकाणी 1. त्याच्यामुळे प्रत्येक हॅलोजन ॲटमची जी काही व्हॅलेन्सी असते, प्रत्येक हॅलोजन ॲटमची व्हॅलेन्सी 1 असते. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, या ठिकाणी जी 4th थिंग आहे, चौथी गोष्ट अशी आहे, या ठिकाणी इथं while going from top to down within group 17 gradation is observed their physical stage. या ठिकाणी आपण जसं टॉप टू डाऊन जातो, when we are going top to down in the group 17, ग्रुप 17 मध्ये आपण जसं वरून खाली जातो तसतसं या हॅलोजन ॲटमच्या फिजिकल स्टेटमध्ये, हॅलोजन ॲटमच्या फिजिकल स्टेटमध्ये ग्रेडेशन बघायला भेटते. हॅलोजन ॲटमच्या फिजिकल स्टेटमध्ये ग्रेडेशन बघायला भेटते. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय? एखादा सबस्टन्स या ठिकाणी गॅसियस स्टेटमध्ये आहे का, सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये आहे का, सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये आहे. गॅस, लिक्विड आणि सॉलिड याला फिजिकल स्टेट असं म्हटल्या जाते. तर जो काही फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये असतो. क्लोरीन आणि ब्रोमीन जे काही आहेत, हे दोघंही लिक्विड स्टेटमध्ये असते. आणि जो आयोडीन आहे, हा आयोडीन या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये असते. म्हणजे सुरुवातीचा एलिमेंट गॅसियस स्टेटमध्ये, थोडं खाली गेलं तर हे दोघं जण लिक्विड स्टेटमध्ये, अजून थोडं खाली गेलं तर आयोडीन सॉलिड स्टेटमध्ये असते. म्हणजे या ठिकाणी while going from top to down in the group 17, जर ग्रुप 17 मध्ये आपण टॉप टू डाऊन, वरून खाली जर गेलो, ग्रुप 17 मध्ये जर आपण टॉप टू डाऊन, वरून खाली गेलो, while going from top to down in the modern periodic table, while going from top to down in the modern periodic table, modern periodic table मध्ये जर आपण टॉप टू डाऊन गेलो तर या ठिकाणी ग्रेडेशन ऑकर इन द फिजिकल स्टेट ऑफ द एलिमेंट्स, एलिमेंटच्या फिजिकल स्टेटमध्ये या ठिकाणी ग्रेडेशन बघायला भेटते. या ठिकाणी ग्रेडेशन बघायला भेटते. while going from top to down in the group 17, ग्रुप 17 मध्ये जर आपण टॉप टू डाऊन, वरून खाली गेलो तर या ठिकाणी ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन द फिजिकल स्टेट. द ग्रेडेशन
is the gradation is observed म्हणजे बघायला भेटते. ग्रेडेशन बघायला भेटते. ग्रेडेशन is observed in the physical state. Gradation is observed in the physical state of the gradation is observed in the physical state of the halogen atoms. In the physical state of the halogen atomsच्या फिजिकल स्टेट मध्ये ग्रेडेशन आपल्याला बघायला भेटते. या ठिकाणी जो काही फ्लोरीन आहे आणि फ्लोरीन हे दोघं गॅसियस स्टेट मध्ये आहेत त्यांनी सांगितलं. काही बुक मध्ये फक्त फ्लोरीनच गॅसियस स्टेट मध्ये दिला. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसियस स्टेट मध्ये आहे. ब्रोमीन लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि आयोडीन जो आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे. या ठिकाणी फ्लोरीन अँड क्लोरीन या ठिकाणी फ्लोरीन अँड क्लोरीन F2 and chlorine Cl2 are in gaseous stage. Bromine is in liquid state. Bromine Br2 is in liquid stage आणि iodine I2 is in solid stage. Iodine I2 is in solid stage. Iodine I2 हा या ठिकाणी जे आहे सॉलिड स्टेट मध्ये. या ठिकाणी आयोडीन I2 या ठिकाणी सॉलिड स्टेट मध्ये आहे. आयोडीन I2 सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि हा याचा जनरल फॉर्म्युला आहे. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजन ॲटमचा जसं की F2 Cl2 Br2 I2. आता नोबेल गॅसेस बद्दल लिहू. ग्रुप 18 मध्ये जे काही एलिमेंट आहेत हेलियम आहे, निऑन आहे, एर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे, ऑर्गेन्सन आहे. हे सगळे एलिमेंट्स या ठिकाणी नोबेल गॅसेस आहेत असं म्हटल्या जाते. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल इज कॉल्ड ॲज नोबेल गॅसेस. त्याला नोबेल गॅसेस असं म्हटल्या जाते. या ठिकाणी नोबेल गॅसेस मध्ये कोण कोण येते? द नोबेल गॅसेस इन्क्लूड The Nobel gases include their outermost shell contain 8 electrons. आणि हे जे काही नोबेल गॅसेस आहेत प्रत्येक नोबेल गॅसेसच्या आउटर मोस्ट सेल मध्ये या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन्स असते. प्रत्येक नोबेल गॅसच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असते एक्सेप्ट हेलियम. हेलियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये फक्त या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स असते. हेलियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असते. बाकी प्रत्येक एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असते. या ठिकाणी इथं ऑल द एलिमेंट्स आउटर मोस्ट सेल, all the Nobel gases
all the noble gases outermost cell contains 8 electrons. All the noble gases outermost cell contains 8 electrons except helium. फक्त हेलियम सोडला तर हेलियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कारण हेलियमचा ॲटॉमिक नंबरच 2 आहे, त्याच्यामुळे हेलियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात. All the noble gases outermost cell contains 8 electrons except helium. हेलियम सोडला तर बाकी प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. एक्सेप्ट हेलियम, या ठिकाणी हेलियम सोडला तर द हेलियम आउटरमोस्ट सेल contains 2 electrons. हेलियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये या ठिकाणी फक्त 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी असते. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे काही आहे या ठिकाणी हे पी ब्लॉक मध्ये इन्क्लुडेड केलेले आहेत. The noble gases are included in a P block of the modern periodic टेबलच्या पी ब्लॉक मध्ये याचा समावेश आहे. या नोबेल गॅसेस मध्ये कोणकोणते एलिमेंट येतात तर नोबेल गॅसेस include helium symbol He, neon symbol Ne, argon krypton Ar, krypton Ar, argon krypton xenon radon, argon krypton xenon radon, argon krypton xenon Xe, radon argon krypton xenon radon. आणि या ठिकाणी ऑर्गॅनिझम argon krypton xenon radon आणि या ठिकाणी and ऑर्गॅनिझम OG इतके एलिमेंट्स या ठिकाणी नोबेल गॅसेस मध्ये असतात. याच्याबद्दल हॅलोजन फॅमिली बद्दल अजून एक पॉइंट लिहायचा. याचं संपलं नोबेल गॅसेसचं. हॅलोजन फॅमिली बद्दलचा शेवटचा पॉइंट या ठिकाणी 50 लिहितो. तो पॉइंट असा आहे, या ठिकाणी जसं इथं लिहिलं नोबेल गॅसेस आर इन्क्लुडेड इन द पी ब्लॉक ऑफ द मॉडर्न पेरियोडिक टेबल, तसं या ठिकाणी हॅलोजन फॅमिली is also included halogen family is included in the
P block, in the P block of modern periodic table, मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या पी ब्लॉक मध्ये या ठिकाणी हायड्रोजन फॅमिली जी आहे तो प्रेझेंट असते. राईट अ शॉर्ट नोट ऑन हायड्रोजन फॅमिली किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन नोबेल गॅसेस असा क्वेश्चन याच्यावर जे आहे तर या ठिकाणी येऊ शकते. तर या ठिकाणी हायड्रोजन फॅमिली द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18, कारण एक एलिमेंट नाही, ग्रुप 17 मध्ये अनेक एलिमेंट्स आहेत. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल, मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याला हायड्रोजन फॅमिली असं म्हटलं जाते. हायड्रोजन ॲटम्स हे डायटॉमिक फॉर्म मध्ये असते, तर X2 च्या फॉर्म मध्ये असते, म्हणजे 2-2 च्या फॉर्म मध्ये असते. हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन द डायटॉमिक फॉर्म अँड द जनरल फॉर्म्युला अँड द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला इज X2 F2Cl2 Br2 I2. All the halogen atoms have 7 electrons in their outermost shell. प्रत्येक हॅलोजन ॲटम्सच्या आउटरमोस्ट सेलमध्ये या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन्स असते. तर देअरफॉर व्हॅलेन्सी ऑफ हॅलोजन ॲटम इज 1. म्हणून या ठिकाणी त्याला त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असते. 8 कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागते आणि घेतलेल्या किंवा दिलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलेन्सी असं म्हटलं जाते. त्याच्यामुळे व्हॅलेन्सी ऑफ इच हॅलोजन ॲटम इज 1. प्रत्येक हॅलोजन ॲटमची व्हॅलेन्सी 1 आहे. While going from top to down in the modern periodic table, while going from top to down in group 17, ग्रुप 17 मध्ये जर आपण टॉप टू डाऊन गेलो, ग्रुप 17 मध्ये जर आपण टॉप टू डाऊन ग्रुप 17 मध्ये जर आपण टॉप टू डाऊन गेलो ग्रुप 17 मध्ये, तर फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोघं गॅसियस स्टेटमध्ये आता, ब्रोमीन लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. फ्लोरीन F2 and Cl2, फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 आर इन गॅसियस स्टेट, ब्रोमीन Br2 इज इन लिक्विड स्टेट, आयोडीन I2 इज इन सॉलिड स्टेट. या दोघांच्या समोर इज येईल, हे दोघं असल्यामुळे याच्या समोर आर येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी the halogen family is included in the P block, S block, D block, P block असे जे काही ब्लॉक आता हॅलोजन फॅमिली कोणत्या ब्लॉकमध्ये येते? P ब्लॉकमध्ये येते. नोबेल गॅसेस ग्रुप 18 चे जे काही एलिमेंट्स आहेत, ग्रुप 18 चे जे काही एलिमेंट्स आहेत मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या, त्यांना नोबेल गॅसेस असं म्हटलं जाते. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 in the modern periodic table is called as Nobel gases. आणि ऑल नोबेल गॅसेस, सर्व नोबेल गॅसेसच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात एक्सेप्ट या ठिकाणी हेलियम. ऑल दी नोबेल गॅसेस आउटरमोस्ट शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट हेलियम. द हेलियम आउटरमोस्ट शेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. हेलियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. नोबेल गॅसेस इन्क्लुडेड in P block of the modern periodic table. नोबेल गॅसेस मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या P ब्लॉक मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नोबेल गॅसेस मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? हेलियम, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑर्गेन्सन इतक्या एलिमेंटचा या ठिकाणी नोबेल गॅसेस मध्ये या ठिकाणी समावेश आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन हॅलोजन फॅमिली आल्या तर इतकं लिहायचं. बुकमध्ये दिलेला पॉईंट आहे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली असं, आणि नोबेल गॅसेसवर जर आलं तर इतकं त्याच्याबद्दल लिहायचं आहे. तर या ठिकाणी इथं